काल बिग बॉसच्या मराठी 6च्या आणि महाअंतिम सोहळ्यात मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला। कोकण कन्येचा ऐतिहासिक विजयी सुद्धा आपल्याला बघायला मिळाला आहे। ट्रॉफी मिळवल्यानंतर तन्वी कोलतेची भावुक प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला बघायला मिळाली आहे। नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊया। बिग बॉस मराठी 6च्या महाअंतिम फेरीत आपले उत्कृष्ट प्रदर्शन करत तन्वी कोलते हिने आधीच अंतिम 2 स्पर्धकांमध्ये आपले हक्काचे स्थान निश्चित केले होते। त्यामुळे आता या पर्वाचा दुसरा अंतिम दावेदार नक्की कोण असेल यासाठी विशाल आणि राकेश यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली। प्रेक्षकांच्या अनेक जण राकेश घराबाहेर जाईल असा अंदाज बांधत होते। जवळजवळ 90% लोकांचं तेच मत होतं, परंतु अनपेक्षितपणे विशालचे नाव समोर आले आणि त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले। या निकालानंतर सर्व लाईट्स बंद करून अखेरच्या क्षणी घराबाहेर येण्याचा अतिशय खास सन्मान तन्वी आणि राकेश या 2 स्पर्धकांना देण्यात आला। दोघेही घराबाहेर आल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली होती, कोण जिंकणार। आणि अखेर कार्यक्रमाचे दमदार सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी विजेती म्हणून तन्वी कोलते हिच्या नावाची अधिकृत घोषणा केली। हे सर्व बघण्यासाठी खूप रंजक होतं। सर्व TRP मध्ये नंबर 1 वर हा शो होता। चाहत्यांनी एकच जल्लोष केला आणि विजेतेपदाच्या ऐतिहासिक क्षणी तन्वी कोलते हिने अत्यंत भावुक शब्दात आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली। ती म्हणाली, नमस्कार, मी तन्वी कोलते। जेव्हा मी पहिल्यांदा या मंचावरून घरात पाऊल ठेवले तेव्हा मी केवळ एक सामान्य मुलगी म्हणून गेले होते, परंतु आज कलर्स मराठी आणि बिग बॉस मराठीमुळे मला एक नवीन ओळख मिळाली आहे, संधी मिळाली आहे आणि तन्वी कोलते हा एक ब्रँड बनला आहे जो आज तुमच्या समोर ताठ मानेने उभा आहे। आपला हा संपूर्ण प्रवास अजिबात सोपा नव्हता हे मान्य करत तिने सांगितले की जशा सूचना तिला बिग बॉस कडून मिळाल्या अगदी तशीच ती खेळली, जगली आणि तिने हे करून दाखवले। या अत्यंत कठीण प्रवासात कलर्स मराठी आणि बिग बॉस मराठी यांनी तिला दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळेच ती आज या यशाच्या शिखरावर पोहोचू शकली आहे। शेवटी प्रेक्षकांचे आणि वाहिनीचे आभार मानताना ती म्हणाली, तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला नसता तर आज ही सन्मानाची ट्रॉफी घेऊन मी इथे उभी राहू शकले नसते। त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार। तिच्या यशामागे अत्यंत संघर्षमय कहाणी दडलेली आहे। मूळची कोकणची असणाऱ्या या जिद्दी कन्येने आयुष्यात अनेक संकटांचा अत्यंत धैर्याने सामना केलाय। वडिलांच्या निधनानंतर तिने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर पेलली आणि त्यांना सावरले। एक यशस्वी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने या मनोरंजन विश्वात पहिले पाऊल ठेवले होते। या बहुचर्चित शो मध्ये सहभागी होण्यापूर्वी ती झी मराठी या वाहिनीवरील लक्ष्मी निवास या प्रसिद्ध मालिकेतून अभिनय करत होती। खरं तर तिच्या या यशाबद्दल आणि तिच्या या संघर्षाबद्दल सर्वांनाच कौतुक आहे आणि उत्कृष्टपणे तिने घरातील प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकली आहेत। अशाच पद्धतीने तिच्या पुढील विजयासाठी आणि कारकिर्दीसाठी आपण सर्वांनी शुभेच्छा देतच आहोत आणि आमच्या चॅनलतर्फे सुद्धा खूप खूप शुभेच्छा।